धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या। अंजली दमानियांचा पीडितांना सोबत घेऊन आरोप। 11 शेतकऱ्यांची दमानियांकडे कैफियत। कळंबमधील महिला हत्या प्रकरणामधील आरोपीची थरारक माहिती समोर। हत्येच्या नंतर आरोपी मृतदेहासोबतच 2 दिवस झोपला। मृतदेहाचा वास आल्यानंतर आरोपी खोलीतून बाहेर। संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या कळंबमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 जण ताब्यात, तर महिलेची हत्या झाल्याचा दमानियांचा दावा। संतोष देशमुखांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विष्णू चाटे आणि सुदर्शन गुलेचा प्लॅन होता। गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती। प्लॅनिंग होताना साक्षीदार उपस्थित असल्याची ही माहिती। खोक्या प्रकरणामध्ये व्हिलन ठरवून आपल्या खुनाचा कट। मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। मोदी 75 वर्षांचे होत आहेत म्हणून आरएसएसने त्यांना बोलावून घेतलं। खासदार राऊतांचा दावा। भाजपमध्ये 75 वर्षांच्या नंतर कोणत्याही पदावर न राहण्याचा नियम असल्याची करून दिली आठवण। मुंबईमध्ये मराठीचा अपमान करणाऱ्या L&T कंपनीच्या वॉचमॅनला मनसैनिकांनी कानशिलात लगावली, तर राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांची ठाण्यामधल्या बँकेमध्ये धडक। मथुरा आणि काशीच्या आंदोलनामध्ये स्वयंसेवक भाग घेऊ शकतात। आरएसएसचे महासचिव दत्तात्रय होसबळेंचं स्पष्टीकरण। सगळ्याच मशिदींवरती दावा नको, होसबळेंच्या सूचना। कॉमेडियन कुणाल कामराच्या शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना सुद्धा मुंबई पोलिसांकडून समन्स, तर कामराच्या व्हिडिओवरती जगभरामधून देणग्यांचा वर्षाव। रक्कम कोट्यवधींच्या घरात। आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 177 शासन निर्णय जारी। मंत्रालयामध्ये चाललं रात्री 12 वाजेपर्यंत कामकाज। राज्यात ठिकठिकाणी अवकाळीच्या सरी। काढणीला आलेल्या गव्हाचं मोठं नुकसान। बळीराजाची चिंता वाढली। आज आणि उद्या कोकणासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।